आपण सगळ्या कर्मांना ईश्वराला समर्पित करूया. मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू. या गुरुकुलात तुमचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी काहीच दिवस आता उरले आहेत. तुमच्यापैकी कुठल्या तरी प्रतिभाशाली शिष्याला निवडायचं आहे. यासाठी तुम्ही चौघही उद्या प्रार्थना करून परीक्षेसाठी तयार व्हा. मी तुमच्यामधून एकाला निवडीन जो प्रतिभाशाली आहे. सगळं तुमच्या इच्छेनुसार होईल. आपल्या चारही शिष्यांमध्ये सगळ्यात शक्तिशाली मीच आहे. गुरुजींची कुठलीही परीक्षा मी आपल्या शक्तीने जिंकू शकतो. फक्त शक्ती नाही मित्रा, बुद्धी पण गरजेची आहे. तुझ्याकडे जे नाही ते आहे. कोणती पण परीक्षा उत्तीर्ण व्हायला बुद्धी तरीही लागतेच. आपल्या गुरुजींची कोणती पण परीक्षा मी बुद्धीने जिंकू शकतो. माणसाला शिखरापर्यंत पोहोचवतो तो फक्त पैसा. जर पैसा असेल तर आपण काहीही कमवू शकतो. मी तर अनेक लाख पैशांचा मालक आहे. मी आपल्या पैशांनी यश विकत घेऊ शकतो. तुम्ही सगळे आज लवकर आला. मी आज थोडा जास्त वेळ प्रार्थना करत होतो म्हणून थोडा उशीर झाला. प्रार्थना करण्याने काही फायदा नाही. कमजोरी नेहमी तुला पराजित करू शकते. गुरुजींच्या या परीक्षेत तुझ्या सोबत तर तेच होणार आहे. तू आमच्यापासून कधी जिंकूच नाही शकत. त्यामुळे ह्या परीक्षेपासून तू मागे सरकून जा. हा, तेच योग्य आहे. तुमच्या बरोबर भाग घेण्यात कुठलीही योग्यता नाही माझी. तरी पण कमजोर व्यक्तीला महान बनवणारा ईश्वर माझ्या बरोबर आहे. त्यामुळे गुरुजींच्या परीक्षेला तोंड देऊ शकतो. तुला काहीच बोलायची गरज नाही रे. आंघोळ करायला गेलेले गुरुजी आपले परत नाही आले. परीक्षा सकाळी सकाळी देणं सर्वात चांगलं असतं. संध्याकाळपर्यंत खूप थकायला होतं. पहा, गुरुजी येतात ते. मुलांनो, तुम्ही सगळे नीट प्रार्थना करून आला आहात ना? हो गुरुजी. हां, तर आता सांगतो की परीक्षा काय आहे. तुमच्या हातात मी एक पांढरा कागद देईन, जो तुम्ही जिथे उभे आहात तिथून माझ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अरे, ही कुठली नवीन परीक्षा? हे घ्या पांढरा कागद. अरे वा, न मळलेला अगदी कोरा करकरीत कागद. अरे, हे काय गुरुजी? जमिनीवर ही रेष? या रेषेच्या मागे तुम्ही चौघही उभे राहा आणि या रेषेच्या थोडा दूरवर तेथून तुम्हाला माझ्यापर्यंत हा कागद पोचवायचा आहे. हां, अजून एक गोष्ट, कुठल्याही कारणामुळे ही रेष ओलांडायची नाही. हे तर काही वेगळंच प्रकरण आहे. इथपासून मी हा कागद गुरुजींपर्यंत कसा पोचवू? हे तर अशक्य आहे. वाटतंय गुरुजींची बुद्धी भ्रष्ट झालीये, म्हणूनच अशा परीक्षा घेत आहेत. अच्छा, मग सुरू करायचं. एक एक करून आता प्रयत्न करा.
कसा प्रयत्न करायचा कोणीही यशस्वी नाही होणार. मी विचार पण नाही केला की अशी परीक्षा घेतील गुरुजी. मी पण. तू तर खूप हुशार आहेस ना. मग काहीतरी उपाय शोध. काहीही करून हा कागद गुरुजींपर्यंत पोहोचवण्याचा. काहीही उपयोग नाही तरी पण विचार करा. मी केला विचार. उत्तम, असंच करीन. इथपासून हा कागद गुरुजींपर्यंत पोहोचवण्याचा अजून कुठलाच मार्ग नाही. कोणता उपाय सांग सांग. नाही सांगणार. बघ. तुझं डोकं तर फार चालतं ना. ह्यापेक्षा आणखीन ताकद लावून फेकलं असतं तर तो कागद गुरुजींपर्यंत पोहोचला असता ना. यापेक्षा दुप्पट ताकदीने फक्त मीच फेकू शकतो. तर तू फेकून दाखव. नाही, पहिले तू फेकून दाखव, मग मी. ठीक आहे, मी फेकतो. हा, ठीक आहे. कमीत कमी थोडं तर पुढे पोचलो त्याच्यापेक्षा. दुसरा क्रमांक तर माझाच. तर मग पहिल्या क्रमांकावर मी फेकतो. तूच जिंकशील रे. मित्रा, तू जिंकलेलं सर्वोत्कृष्ट शिष्याचं स्थान जर तू मला दिलंस तर मी तुला खूप सारा पैसा देईन. जे तू आता म्हटलं ती माझी इच्छा आहे. त्याबद्दल आपण नंतर बोलू. त्याआधी मला या कागदाला गुरुजींपर्यंत पोचवायचं आहे. अरे, सगळ्यात शक्तिशाली पण हरला. विरुद्ध दिशेने हवा येत होती म्हणून माझा कागद पुढे गेलाच नाही. खूपच त्रास. मला जिंकायचं होतं पण देवाची काही इच्छा दिसत नाहीये. आता ह्याचा नंबर आहे. अरे, हा डोळे का बंद करून उभा आहे? ए बारक्या, तू आता फेकणार आहेस की नाही? हा, तुम्ही फेकला पण मी प्रार्थना करत होतो. जास्त बोलून वेळ वाया घालवू नको. फेकायचं असेल तर फेक. तुझ्यात फेकण्या इतपत ताकद आहे का? तू काय करतोय? पक्षी बनवतोयस का? जसं तुम्ही सगळ्यांनी फेकलं तसं मी नाही फेकू शकत ना. म्हणून मी या कागदाच्या पक्ष्याला गुरुजींपर्यंत पोहोचवतो आहे. हा? अरे, ते तर गुरुजींजवळ पोचतंय. बघितलं, माझं उड्डाण गुरुजींच्या हातात. देवा, तूच मला जिंकवलंस. धन्यवाद. वा, खूपच छान. तूच माझा सगळ्यात प्रतिभाशाली शिष्य आहे. तर मुलांनो, अशा वेळेला आपण देवाने दिलेल्या प्रतिभेचा योग्य वापर योग्य वेळेला केला पाहिजे. बघितलं, तुम्ही ज्याला प्रत्येक वेळी कमजोर म्हटलं तो विजयी झाला आहे. ही सगळी देवाची कृपा आहे जी नेहमी आपल्या पाठीशी असते. देव त्याला नेहमी समोर घेऊन जातो.